नमस्कार मित्रांनो. नवीन वेतनवाढ आता आपण बघूया वेतन निश्चित करायची. त्यासाठी माझी एस टी ॲपवर आपण आलो. माझी एस टी ॲपमध्ये इथे नवीन वेतनवाढ याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. नवीन वेतनवाढ याच्यावर मी क्लिक केला की माझ्यासमोर असा एक तक्ता ओपन झाला. हा जो चार्ट आहे हा ओपन झालेला आहे. आता ह्या चार्टमध्ये सगळ्यात सुरुवातीला आता मी झूम करतो. तर याच्यामध्ये 31/3/2016चे असूत्रित वेतन आपल्याला इथे टाकायचे आहे. आता त्याच्यानंतर इथे आहे की जे कर्मचारी 31/3/2016 म्हणजे 2016मध्ये जे कर्मचारी नाही लागले, म्हणजे 17मध्ये लागले, 18, 19, 20मध्ये लागले असतील, तर त्यांच्यासाठी वेतन निश्चिती कशी करायची हा प्रश्न होता. तर त्यासाठी आहे ना, इथे एक ऑप्शन आहे, वेतनवाढ कोणत्या वर्षापासून करायची, म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षी सिलेक्ट झाले, कोणत्या वर्षी तुम्ही लागले. तर इथे जर आता इथे आहे ना, इथे मी जर क्लिक केलं तर इथे आपल्यासमोर ऑप्शन येईल की जर मी 2018मध्ये लागलो, 19मध्ये, 20मध्ये लागलेलो आहो, तर मला वेतन निश्चिती कोणत्या सालापासून करायची आहे. म्हणजे समजा असं गृहीत धरूया की मी 2018मध्ये लागलेलो आहे. तर 2018 मी हे जे सिलेक्ट केलं, तर 2018चे माझे जे बेसिक होते ना, तर ते बेसिक मला इथे टाकावे लागेल. आता मी काय करतो, 2018 सिलेक्ट केलं. 2018 सिलेक्ट केल्याच्यानंतर हे बघा, निवडलेल्या वर्षाचे मूळ वेतन टाका. इथे काय लिहून आलं की निवडलेल्या तुम्ही जे निवडलेल्या वर्षाचे मूळ वेतन टाका. आता इथे मूळ वेतन 2018मध्ये माझे मूळ वेतन किती होते, गृहीत धरूया माझे वेतन 2018मध्ये 11,180 रुपये होते, असं आपण गृहीत धरूया, बरोबर. आता 2018मध्ये मी गृहीत धरलं, 2018च्या नंतर हे बघा इथे 2018 इथे आहे ना, हे 2016, 17, 18, 19, 20, 21, 22 हे सगळे वर्ष आहेत. आता हे जे वार्षिक वेतन वाढायची तारीख आहे बरं का, ही आता ही तारीख आता मी बाय डिफॉल्ट सिलेक्ट केलेली आहे. आपण काय करू शकतो, आपली जी वार्षिक वेतनाची तारीख आहे, ती तारीख इथे क्लिक करून इथे नवीन तारीख आपण टाकू शकतो आणि ती तारीख आपण सेव्ह करून ठेवू शकतो. ओके. तर आता आपण 2018मध्ये जर जे कर्मचारी लागला असेल, तर 2018पासून ते 2026पर्यंत, तर 2026ला निवड श्रेणी आता मी इथे कॅन्सल करतो. निवड श्रेणी नाही, वार्षिक वेतनवाढ निवड श्रेणी मिळालेली नाही. 18वाल्यांना इतक्या लवकर निवड श्रेणी नाही मिळणार. जर मिळाली असेल तर यस करायचं आणि मिळाली नसेल तर वार्षिक वेतनवाढ. ओके. आता हे 2026चे नवीन बेसिक 22,581 रुपये होणार. 2018मध्ये लागलेले जे कर्मचारी आहे, ज्यांचं 2018मध्ये 11,180 बेसिक होतं, तर त्यांचं 2026मध्ये नवीन जे बेसिक होणार आहे ना, तर 22,581 होणार. हे कधी होणार, 2026ची आपल्याला वार्षिक वेतनवाढ जर मिळाली तेव्हा. ओके, चालेल. आता हे झालं नवीन कर्मचाऱ्यांसाठी. आता आपण जुन्या कर्मचाऱ्यांसाठी बघूया. तर मी बॅक घेतो आणि परत याच्यावर मी क्लिक करतो. ओके, नवीन वेतनवाढीवर मी क्लिक केलं. आता मी इथे काय करणार, 2016चे असुधारित वेतन टाकायचे आहेत मला. गृहीत धरूया माझे 3950 म्हणजे 3,950 हे माझे 2016चे बेसिक होते. आणि इथे दुसरा एक ऑप्शन आहे, कनिष्ठ कार्यकाळ निवडा, नाही का. कनिष्ठ कार्यकाळ याच्यावर जर क्लिक केलं तर दोन ऑप्शन येतील, एक 3 वर्ष आणि एक 5 वर्ष. ज्यांनी 3 वर्ष कनिष्ठ कार्यकाळ केला त्यांच्यासाठी 6% आणि ज्यांनी 5 वर्ष केलं त्यांचे 12% वेतनवाढ आहे. जर मी 3% केलं तर हे बघा इथे खाली कनिष्ठ वेतन श्रेणी सुधारणा 6% दराने, असुधारित वेतनावर 6% आणि त्या 6%ला गुणिले 2.57. ओके, हे असं आपला 2018मध्ये हे वेतन निश्चिती झाली होती, बरोबर. आता बघा इथे आहे ना, 3% केलं की 609 आलं. ओके, हे 609. आता मी इथे 5% 5 वर्ष जर केलं, हे 5 वर्ष जर केलं तर हे 12%, 12%ने किती येणार, 12%ने 1218 आले. आता हे असं झालं. आता हे 2016चे वार्षिक, 2016-17 हे 2016चं बेसिक, 2017चे बेसिक. 2017च्या बेसिकमध्ये हे कनिष्ठ कार्यकाळ, हे कनिष्ठ कार्यकाळ 3 वर्ष राहू दे तुम्ही. हे 3 वर्ष जर मी सिलेक्ट केलं, 609 रुपये हे 2017च्या मध्ये ॲड झाले. ॲड झाल्याच्या नंतर हे 2018चं नवीन बेसिक तयार झालं. हे नवीन बेसिकनुसार त्याच्यावर 3% दराने वार्षिक वेतनवाढ मिळाली आणि आपला नवीन 2018चा वार्षिक वेतनवाढ मिळाल्याच्या नंतर बेसिक झालं 11,721. या पद्धतीने हे सर्व बेसिक
हे झाले 18चे 19. आता 19च्या बेसिकमध्ये 6,500 सरसकट वाढ झालेली सर्वांची. 6,500 वाढल्यानंतर आपलं नवीन बेसिक एवढं झालं. आता 2020चं हे वार्षिक वेतनवाढ आहे. 2020, 2021, 2022, 23, 24, 25, 26. या 26मध्ये मी निव्वळ श्रेणी दिलेली आहे म्हणून ते 2 टप्पे आले. एक नुसतं वार्षिक वेतनवाढ लिहिलं तर हे बघा एवढी 22,842 एवढी माझी बेसिक होणार आहे. 22,842 होणार आहे वार्षिक वेतनवाढ. जर मी निवड श्रेणी घेतली आणि फक्त ग्रेडेशन जर मी घेतलं तर हे बघा ग्रेडेशन जर घेतलं तर त्याच्यावर मला हे बघा इथे लिहितं 3% + 3% म्हणजे म्हणजे 3% वार्षिक वेतनवाढीचं आणि निवड श्रेणीचं 3%. मग नवीन बेसिक माझा किती होणार 23,534. परंतु मला निवड श्रेणी मिळाली नाही असं मी गृहीत धरतो. मग गृहीत धरल्यानंतर फक्त वार्षिक वेतनवाढीचं आपण हे करू शकतो. आता इथे जे दिनांक आहे ना, तर हे दिनांक तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंज करू शकतो. कसे पण करू शकतात हे. ओके. हे एक आहे, हे एक आहे. आता हे तुम्ही हे ना बदलू शकतात. तुमच्या पद्धतीने तुम्ही ते ठेवू शकतात. आता वार्षिक वेतनवाढ जी आहे, ते वार्षिक वेतनवाढ पण आपण बदलू शकतो. हे कोणते वार्षिक वेतनवाढ आपल्याला कधी मिळालं, कोणत्या वर्षी मिळालेलं आहे, ते आपण सिलेक्ट करू शकतो. हे आपला झाला वेतन निश्चित तक्ता. याला आपण आहे ना इथे क्लिक करून कुठे इथे हे बघा इथे या प्रिंट ऑप्शनवर मी क्लिक केलं किंवा सेव्ह ॲज PDF वर क्लिक केलं की ते PDF स्वरूपात माझं सेव्ह होणार. आता हे सेव्ह झालेली जी फाईल आहे मी माझ्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये किंवा मोबाईलच्या फोनमध्ये मी सेव्ह करून ठेवू शकतो. हे इथे सेव्ह इथं क्लिक करायचं. हे सेव्ह ॲज PDF आणि हे सेव्हवर क्लिक केलं. हे सेव्हवर क्लिक केलं की माझ्या फोनच्या गॅलरीमध्ये फोन मेमरीमध्ये हे माझी जी फाईल आहे ती सेव्ह झाली. अशा पद्धतीने आपण नवीन वेतनवाढमध्ये वेतन निश्चिती तक्ता ॲक्युरेट पद्धतीने बनवू शकतो. याच पद्धतीने याच्यामध्ये नवीन एक T2A एक आहे. T2Aमध्ये पण नवीन फीचर्स आलेले आहे. जसे की आपण T2A बघू शकतो. हे बघा याचं मी पण प्रिंट काढू शकतो T2Aची. आणि हे T2Aमध्ये आहे ना हे हिस्ट्री ऑप्शन आहे. हे हिस्ट्री ऑप्शनवर आपण क्लिक केलं की आपण 1 वर्षाची पूर्ण हिस्ट्री याच्यामध्ये सेव्ह करून ठेवू शकतो. म्हणजे आपण आणि याच्यामध्ये सेव्ह कोणकोणत्या वस्तू आपण गोष्टी सेव्ह करू शकतो. तर तारीख आहे, बस क्रमांक आहे, चालक किंवा वाहकाचे नाव, लॉकशीट किंवा वे बिलचा क्रमांक, किलोमीटर, रनिंग टाईम किती झालं, हे सर्व माहिती आपण सेव्ह करून ठेवू शकतो T2 पद्धतीने. आणि PDF स्वरूपात त्याला आपण सेव्ह करून ठेवू शकतो. पूर्ण 1 वर्षाची माहिती आपली सेव्ह राहणार. एका सेकंदात आपल्याला ही माहिती मिळणार. हे बघा T2A पहा म्हणलं की हे T2A ओपन झालं. आपल्याला मागच्या महिन्याचा पाहायचा असेल जुलै हे काय इथे हिस्ट्रीमध्ये गेलं की आपल्याला हे दिसणार. या पद्धतीने आपण T2A पण बघू शकतो. याच्यामध्ये नवीन सुधारणा झालेली आहे. हे PDF अर्जवर आपण जर क्लिक केलं तर अर्ज बनवा याच्यामध्ये आपण सिग्नेचर करू शकतो. हे सिग्नेचर केल्याच्यानंतर आपण इथे हे अर्ज बनवू शकतो. याची PDF बनवू शकतो. अशा पद्धतीने भरपूर चेंजेस याच्यामध्ये झालेले आहे. नवीन फीचर्स याच्यामध्ये झालेले आहेत. अजूनही बरेच नवीन फीचर्स याच्यामध्ये येणार आहेत. तर हे माझी ST ॲप आपण लवकरात लवकर इन्स्टॉल करून घ्यावे आपल्या मोबाईलमध्ये. ओके. धन्यवाद.